नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने आणि भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा ठाणे तर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भारतीय संविधान अमृत महोत्सव वर्षानिमित्त ठाण्यामध्ये भव्य संविधान गौरव यात्रा काढण्यात आली. या रॅलीत आमदार निरंजन डावकरे, भाजप ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले, बौद्ध धर्मगुरू भंते, बाजी नगरसेवक संदीप लेले, नारायण पवार, भरत चव्हाण, मृणाल पेंडसे, सुरेश कांबळे, युवा मोर्चा अध्यक्ष सूरज दळवी, सचिन पाटील, राजेश काळे, विशाल वाघ, कृपाल कांबळे, प्रदीप जाधव, अनेक भीमसैनिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ही रॅली मोठ्या उत्साहात पार पडली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयघोषाने वातावरण भीममय झालं होतं. भाजपाच्या कोपट कार्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तसबिरीला पुष्पहार घालून भंते यांच्या उपस्थितीमध्ये वंदन देऊन रॅली सुरुवात करण्यात आली. आंबेडकर रोड, कोर्ट नाका येथील संविधान चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा पुढे बाजारपेठेतून स्टेशन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ रॅली संपन्न झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोडवरती उपस्थित नागरिकांनी रॅलीचं जोरदार स्वागत केलं. या ठिकाणी जयंती देखील साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावकर यांनी भेट देऊन नागरिकांना शुभेच्छा दिल्या. पुढे कोर्ट नाका येथील अशोक स्तंभ येथे असलेल्या संविधान प्रतिमेस आमदार केळकर, आमदार डावकरे, संजय वाघुले व उपस्थित पदाधिकाऱ्यांनी पुष्पवृष्टी करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा जय जयकार करून पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती आणि संविधान ज्याला 75 वर्ष पूर्ण झाली आणि या निमित्ताने आम्ही तमाम सर्व आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते आणि भारतीय जनता पार्टी यांच्या पुढाकाराने आज एक संविधान गौरव रॅली काढली आणि कानाकोपऱ्यामधले सैनिक या ठिकाणी सहभागी झाले आणि एक मानवंदना देखील दिली आणि संविधानाचं महत्त्व आणि संविधानाचा गौरव या रॅलीच्या माध्यमातून केला. या शहरामध्ये तर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोडला त्यांच्या पदस्पर्शाने हे पावन झालेले शहर, त्यामुळे हे एक सांस्कृतिक शहर आहे आणि सर्व 18 पगड समाजामधली ताकद या शहरामध्ये आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या यात्रेच्या निमित्ताने गौरव यात्रा जी काढली त्या निमित्ताने हा एक संकल्प आहे. विश्वरत्नाने जी घटना बनवली त्या घटनेचा आदर करण्याचा, आपल्या कर्तव्याचं पालन करण्याचा हा संकल्प जो बाबासाहेबांनी दिला की सामाजिक न्याय, सामाजिक सर्वांचा विकास हा परिपूर्ततेकरता आपण कटिबद्ध होण्याचा आजच्या या दिवशी आपण संकल्प करत असतो. मी तमाम सगळ्या आपल्या बांधवांना आवाहन करेन की हा संकल्प घेऊन आपण पुढे जाऊया. हाच विचार हा देशाला तर चालणार आहे, विश्वाला देखील पुढे घेऊन जाणारा असा मजबूत असा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे आणि त्याचा हा संकल्प करण्याचा देखील दिवस आहे. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता
महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. सालाबादप्रमाणे याही वर्षी राभोळी कोळीवाडा नागरिक संघटना ठाणे यांच्या वतीने हनुमान जन्मोत्सव शनिवारी साजरा करण्यात आला. मंडळाची स्थापना 1979 साली झाली असून सदर उत्सवाला यावर्षी 25 वर्ष पूर्ण झाले असून रौप्य महोत्सवी अत्यंत आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी 6:25 या ठिकाणी षोडोपचार पूजा अभिषेक राभोळी कोळीवाडा नागरिक संघटनेतर्फे हनुमान जन्मोत्सव रौप्य महोत्सवाचे पूजेचे मानकरी मंदिराचे सचिव प्रकाश रमेश वैती यांच्या हस्ते अभिषेक व पूजाविधी करून संपन्न झाला. तसेच महाप्रसाद सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू होता. सायंकाळी देखील हा महाप्रसाद येथे सुरूच होता. तसेच पालखी सोहळा सायंकाळी या ठिकाणी सुरू झाला. राभोळी कोळीवाडा नागरिक संघटना ठाणे कमिटीच्या वतीने भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून चोख व्यवस्था करण्यात आली होती. सदर उत्सवाला भेट देण्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून माजी महापौर मीनाक्षी शिंदे, शहर प्रमुख हेमंत पवार, चैतन्य रांगणेकर, अंकिता शिंदे, सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, इतर मान्यवर, ठाणेकर नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. चला 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 या चला चला आणि डब्बा देणार बंद केला तर डब्बा देणार बंद केला. चलिए आगे चलिए. नमस्कार, मी सौ गीता नितीन वैती, राभोळी कोळीवाडा नागरिक संघटना तसेच हनुमान मंदिर या कमिटीवर ॲज अ ट्रेझरर खजिनदार म्हणून कार्यरत आहे. या मंदिराचा भंडारा गेली 24 वर्ष म्हणजे हे 25वे वर्ष आहे. रौप्य महोत्सव असा सतत चालू असतो आणि मला वाटतं ठाणे शहरात एवढा मोठा भंडारा कुठेच होत नाही. आणि सकाळी आपल्या बजरंगबलींचा अभिषेक, पूजा, जन्म हे सगळं साजरा केला जातो. त्यानंतर बजरंगबलीला भोग दाखवला जातो आणि मग एक 10:30-11 वाजता आपला भंडारा सुरू होतो. तो दुपारी 3:30-4 वाजेपर्यंत चालू असतो. त्यानंतर एक 5च्या सुमारास आपली पालखी, बजरंगबलींची पालखी ही गावात मार्गस्थ होते. तसेच 10 वाजेपर्यंत तिचं आगमन मंदिरात होतं आणि हा भंडारा रात्री 12 वाजेपर्यंत चालू असतो. दुरून दुरून भाविक या भंडाराचा प्रसादाचा लाभ घेण्यासाठी येतात. तसेच आमचे या वृंदावन सोसायटीतले आणि राभोळी कोळीवाड्यातले ग्रामस्थ आहेत, सगळ्यांच्या सहकार्याने हा भंडारा पूर्ण होतो. या रौप्य महोत्सवी सकाळी बजरंगबलींचं पूजन, अभिषेक या कमिटीचे सेक्रेटरी सचिव श्री प्रकाश रमेश वैती यांच्या हस्ते झालेला आहे. आणि सर्व भाविकांना तसेच सर्व जे आमचे ग्रामस्थ आहेत, वृंदावनमधले रहिवासी आहेत, त्यांना हनुमान जन्मोत्सवाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. ठाणे शहरात कोर्टनाका व ठाणे स्टेशन परिसरात राजे भोसले फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठान यांच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती आनंदात आणि उत्साहात साजरी करण्यात आली. कर्मवीर सुनील खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येणारे दरवर्षीप्रमाणे ठाण्यातील कोर्टनाका येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून साजरा करण्यात आला व बाबासाहेबांना मानवंदना देण्यात आली. यावेळी बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील गीतांच्या कार्यक्रमाचं आयोजन येथे करण्यात आलं होतं. सदर कार्यक्रम प्रसंगी भीम अनुयायी व ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच रिपाई आठवले गटाचे ठाणे शहर अध्यक्ष भास्कर वाघमारे, रिपाई कार्यकर्ते व भीम अनुयायी यांनी ही कोर्टनाका ठाणे स्टेशन परिसरात जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून मानवंदना देखील दिली. तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती ठाणे शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ठाणे महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोर्टनाका येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
त्यांच्यासह खासदार नरेश म्हस्के, जिल्हाधिकारी अशोक शिंगारे व महापालिका आयुक्त सौरभ राव यांनीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्प अर्पण करून अभिवादन केलं. कोटनाका येथे झालेल्या कार्यक्रमास माजी खासदार आनंद परांजपे, माजी महापौर संजय मोरे, माजी नगरसेवक पवन कदम, उपायुक्त जी गोदेपुरे, उपायुक्त शंकर पाटोळे यांच्यासह अनेक नागरिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. ठाणे जिल्हा सत्र न्यायालय एजीपी एका विभागामध्ये उपस्थित आहेत. प्रकृती संचालक देसिंग साळवे ठाणे शहरातील या ठिकाणी उपस्थित आहेत. स्वागत आहे. होळी आगरी महासंघाचे अविनाश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. हो वाघमारे साहेब एकशे 34वी जयंती संपूर्ण भारतवर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची म्हणजे स्मरण करून या भारतीयांना समूल लोकशाही आम्हाला पटवून द्यायची आहे आणि आमचा तो प्रयत्न कायम लागू आहे. आणि या देशामध्ये बाबासाहेबांनी जे संविधान दिलेलं आहे ते समूळ भारतीयांसाठी आम्हाला युटिलाइज करायचं आहे आणि तो गेले 27 वर्ष आमचा प्रयत्न चालू आहे. एक ना एक दिवस या देशाचं साम्राज्य, प्रस्थापित व्यवस्था बाजूला हटून बाबासाहेबांना मानणारा, संविधानाला मानणारा जो विचार आहे तो पुढे येणार आहे आणि तो आमचा प्रयत्न आहे. जय भीम, जय भारत, जय संविधान. ह्या देशाला संविधान देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समतेची ज्योत पेटवली. काल बाबासाहेबांच्या 134व्या जयंतीनिमित्त तमाम आंबेडकरी आणि खास करून बाबासाहेबांना मानणारा सर्व वर्ग, सर्व जाती धर्माचे लोक आज बाबासाहेबांच्या जयंतीचा उत्सव मोठ्या थाटात साजरा करत आहेत. आम्ही सर्वजण ठाण्यामध्ये पण बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त सर्व लोक एकत्र येऊन बाबासाहेबांना अभिवादन करतो आणि या संपूर्ण जगाला, विश्वाला ज्या भगवान बुद्धांचा शांततेचा मार्ग दिले त्या शांततेच्या मार्गाचं अवलोकन करण्याची संधी बाबासाहेब आंबेडकरांना आम्हा सर्वांना मिळाली. त्यामुळं भगवान बुद्धाचा विचार करता संपूर्ण जे आता बुद्ध विहाराचं जो आंदोलन आहे त्या जवळजवळ कुठल्याही परिस्थितीत ह्या येणाऱ्या 12 मेला यशस्वी होईल असं मला स्वतःला जाणवतं आहे. कारण संपूर्ण जगामधून, संपूर्ण देशामधून ह्या आंदोलनात लोक सहभागी होत आहेत आणि सरकारवरती, बिहार सरकार आणि केंद्र सरकारवरती प्रचंड दबाव वाढलेला आहे. त्याचबरोबर बाबासाहेबांच्या जयंतीचा जो औचित्य साधून सर्व बांधवांनी जो सोहळा प्रचंड म्हणजे असं एक गाव पेढा खेडा राहिलेलं नाही किंवा शहर राहिलेलं नाही की तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होत नाही असं नाही. जयंती साजरी करण्याचा त्या जो उत्साह आहे सर्व लोकांचा तो फार आनंददायी आणि सुखमय आहे. मी सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. नमो बुद्धाय, जय भीम. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी राज्यस्तरावरती पक्ष संघटना मजबूत करण्याचा विडा उचलला असून यासाठी पक्ष संघटनेचा आढावा घेण्याकरिता राज्यस्तरीय जिल्हावार निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ठाणे काँग्रेसची आढावा बैठक आज पकाड येथील ज्ञानराज सभागृहामध्ये पार पडली. या सभेमध्ये काँग्रेस प्रभारी प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर, नवनियुक्त निरीक्षक झिशान
हुसेन, प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत पाटील, प्रदेश सचिव संतोष केणी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। यावेळी काँग्रेसचे ठाण्याचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी चित्रफितीसह काँग्रेसच्या पक्षाच्या वाटचालीचे सादरीकरण केलं। आजपर्यंत केलेली आंदोलनं, निषेध मोर्चे, मासिक बैठका याची सविस्तर माहिती दिली। यावेळी मार्गदर्शनपर भाषण करताना डॉक्टर जिशान हुसेन यांनी सांगितलं की मी प्रदेश काँग्रेस व आपल्यामधील दुवा म्हणून येथे आलो आहे। काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याशी संवाद साधणार असून तुमचं म्हणणं, सूचना आम्ही प्रदेशाध्यक्षांपर्यंत पोहोचण्यासाठी आलेलो आहे। तसेच यावेळी कार्यकर्त्यांना नवे उमेदीने आणि एकजुटीने काम करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले। यावेळी काँग्रेसचे निरीक्षक या नात्याने त्यांनी ब्लॉक अध्यक्षांशी संवाद साधत संघटनात्मक बांधणीचा आढावा घेतला व दुसऱ्या टप्प्यात ठाणे शहर काँग्रेस अंतर्गत प्रत्येक ब्लॉक स्तरावरील बैठका घेणार असून सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचं त्यांनी सांगितलं। या प्रसंगी बोलताना प्रदेश उपाध्यक्ष व ठाणे प्रभारी शरद आहेर म्हणाले की काँग्रेस हा सर्वसामान्यांचा आणि सर्व धर्म समूहाचा विचार मांडणारा पक्ष आहे। गांधी विचारसरणीची सर्वसामान्य व्यक्ती हर्षवर्धन सकपाळ आपल्याला प्रदेशाध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत। संकटच्या काळात जे पक्षाला सोडून गेले त्यांना जाऊ द्या, पक्षाला काही फरक पडत नाही। पक्षाचा कणा असलेला काँग्रेस कार्यकर्ता मुख्य प्रवाहाशी जोडून आपल्याला जोमानं काम करायचं आहे असंही यावेळी त्यांनी म्हटले। काँग्रेस पक्षाच्या वतीनं प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ साहेब यांनी ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या या आढावा बैठकीसाठी निरीक्षक जिशान हुसेन यांना या ठिकाणी पाठवलेलं आहे। त्यांच्याबरोबर आम्ही प्रभारी म्हणून या शहरामध्ये जे काही काँग्रेसचं काम चाललेलं आहे या काँग्रेसच्या कामाचा आढावा आज या ठिकाणी घेतलेला आहे आणि काँग्रेसचं काम या पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीने वाढेल, कसं पुढं जाईल हा प्रयत्न आहे आणि संघटनात्मक बांधणी करण्यासाठी आजची ही बैठक आहे। निश्चितपणानं काँग्रेस पक्षाला या माध्यमातून ताकद मिळेल आणि ज्या ज्या ठिकाणी जागा रिक्त आहे त्या भरल्या जातील। काही ठिकाणी जर कार्यकर्त्यांच्या आणि ब्लॉकमध्ये काही बदल असतील तर त्या बदल संदर्भात विचार केला जाईल आणि संघटना बांधणीच्या दृष्टिकोनातून ही आढावा बैठक या ठिकाणी आज होती। निश्चितपणानं काँग्रेस पक्षाला चालना देणारी बैठक ठरेल। निश्चितपणानं महापालिका निवडणुकीच्या तोंडावरती ही बांधणी होती आहे आणि काँग्रेस पक्ष हा सक्षमपणे महापालिका निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने या ठिकाणी महायुतीने व त्यामध्ये शिवसेना आली, BJP आली, राष्ट्रवादी अजित पवार गट आला, त्या सगळ्या लोकांनी जी फसवणूक या राज्याची केलेली आहे व ती लाडकी बहीण योजना असेल, शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, त्याचबरोबर ST भाववाढीच्या संदर्भामध्ये असेल, अशा अनेक ज्या घोषणा केलेल्या आहे, अनेक महामंडळं निर्माण केले निवडणुकीच्या तोंडावरती, आज ते महामंडळं रद्द करण्याचा GR सुद्धा गव्हर्नमेंटने काढलेला आहे। अशा पद्धतीने महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक ही जनता सहन करणार नाही। त्याचे परिणाम महापालिका निवडणुकीमध्ये सर्व लोक हे काँग्रेस पक्षाबरोबर उभे राहतील याची आम्हाला खात्री आहे आणि महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष मोठ्या संख्येने आपले नगरसेवक निवडून आणेल। कांग्रेस कमेटी द्वारा ये आढावा बैठक लेने का आदेश दिया गया था। आने वाले 6 महीने 9 महीने में जब महानगर पालिका के चुनाव होने वाले हैं, जनता की थाने जो कारोबार पिछले कई सालों से चल रहा है उससे परेशान हो गई है और कांग्रेस पार्टी को ऐसा लगता है कि एक बार कांग्रेस का कार्यकर्ता एक बार ज़मीन पर वापस से जब लड़ने उतरेगा तो थाने महानगर पालिका में किस तरह हम अपना महापौर बिठा सकते हैं, ये उद्देश्य से संगठनात्मक बदलाव कुछ करना चाहिए, क्या करना चाहिए उसके लिए मीटिंग बुलाई गई। अंजनी पुत्र हनुमान सेवाभावी संस्थेतर्फे हनुमान जयंती निमित्ताने मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। एपेक्स हॉस्पिटल, मातोश्री गंगूबाई संभाजी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरी भागातील हनुमान मंदिरात झालेल्या या आरोग्य शिबिरात सुमारे 40हून जास्त विविध वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या। नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळालेल्या या आरोग्य शिबिरात दीर्घायू नेचर क्युअर सेंटरतर्फे ॲक्युपंक्चर आणि चुंबकीय चिकित्सेने अनेक रुग्णांवरती उपचार करण्यात आले। तर संस्कार सेवा संस्थेतर्फे मोफत नेत्र तपासणी आणि अल्पदराने चष्मे देण्यात आले। यावेळी संस्कारतर्फे ECG रक्तदाब चाचणी, रॅडम रक्त तपासणी, वाढत्या वजन तपासणी करण्यात आला। शिवसेना ठाणे पूर्व विभाग संघटक रमाकांत पाटील, उपमुख्यमंत्री सहायता निधी कक्ष मंगेश शिवटे, कोपरी पाचपाकाडी विधानसभा संघटिका मालती रमाकांत पाटील यांनी हे शिबिर आयोजित केलं होतं। तर सायंकाळी 5 वाजता पालखी सोहळ्याला या ठिकाणी वाजत गाजत अशी सुरुवात करण्यात आली। तर पालखीची भव्य अशी मिरवणूक परिसरातून काढण्यात आली। शिवसेना ठाणे पूर्व विभाग संघटक रमाकांत पाटील, कोपरी पाचपाकाडी विधानसभा संघटिका मालती रमाकांत पाटील यांच्या पुढाकाराने सदर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला खासदार नरेश मस्के, आमदार संजय कैकर, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे, स्वप्नील लांडगे, प्रमोद बनसोडे, इतर मान्यवर, सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, भाविक भक्त मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते।
कोपरी गाव ही पुण्यभूमी आहे। या पुण्यभूमीच्या वेशीवरती आज हनुमंत रायाचा जन्मदिवस आहे आणि या वेशीवरती कोपरी गावाचं रक्षण करण्यासाठी या वेशी कोपरी गावातील अनेक तरुणांनी एकत्र येऊन हे मंदिर या ठिकाणी स्थापन केलेलं आहे। आज या मंदिराच्या वतीने गेली तब्बल 22 वर्षे झालेली आहेत आणि 22 वर्षाच्या कालावधीमध्ये मंदिराच्या अनेक कार्यक्रम राबवले जातात। सकाळपासून मंदिरामध्ये अभिषेक, त्याचप्रमाणे आपलं मेडिकल शिबिर, त्याचप्रमाणे भजन कीर्तन, संध्याकाळच्या टायमाला या ठिकाणी आपण पाहतात की ही जे आपले पालखी सोहळा आहे, महिलांसाठी लकी ड्रॉ, पुरुषांसाठी लकी ड्रॉ आहे। त्याच्यानंतर संध्याकाळी 9 वाजता आरतीनंतर या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे। अशा प्रकारे अनेक कार्यक्रम या अंजनीपुत्र हनुमान सेवाभावी संस्था अंजनीपुत्र हनुमान मंदिराच्या वतीने राबवले जातात। तब्बल 22 वर्षे झाली हा पालखी सोहळा इथे आयोजित केला जात आहे। सगळ्यांना माझा नमस्कार, जय महाराष्ट्र। हनुमान जयंतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आज हनुमान जयंतीचं निमित्त जरी असेल तरी वर्षानुवर्ष आज 22 वर्ष झालेत आणि या 22 वर्षात हनुमान जयंतीच्या दिवशी उत्साहाचं वातावरण असतं। सकाळपासून रात्रीपर्यंत कार्यक्रमाचं नियोजन असतं। वाटतं सकाळपासून मला वाटतं एक आरतीचा झाल्यानंतर एक भव्य दिव्य असं आपल्या सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे आरोग्य आणि सगळ्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आज मला वाटतं कोपरी गावात ठाणे पूर्वेला आपण हनुमान मंदिरामध्ये अंजनीपुत्र सेवाभावी संस्था यातर्फे एक आरोग्य शिबिर ठेवण्यात आलेलं। या आरोग्य शिबिरामध्ये बॉडीचे जेवढे पार्ट्स येतात त्या पार्ट्सवरती सगळ्यांचं चेकअप ठेवण्यात आलेलं। मग मला वाटतं जेवढे पण आपल्याला लागतील तेवढे सगळे शिबिर, चष्म्यापासून डायबिटीजपासून ब्लड प्रेशरपासून जे योजना आहेत त्या योजना म्हणजे मला वाटतं आज ऑपरेशनपासून एखाद्याला जर प्रॉब्लेम निघाला तर त्याचं ऑपरेशन देखील गंगूबाई हॉस्पिटलमध्ये करण्यात येईल असं आपण त्याचं नियोजनच करून ठेवलं होतं। त्याचप्रमाणे मला असं वाटतं की एखाद्या अपंग व्यक्तींना आज सायकल वाटप देखील आपण आज केलेलं आहे। त्याच्यानंतर आपण आज पालखी सोहळा हा भव्य दिव्य केलेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला आज प्रवचन असणार आहे। प्रवचनानंतर आपण एक महिलांना आणि पुरुषांना एक उत्साह देण्यासाठी आणि सामील झाल्यानंतर भक्तजनांना काय दिलं पाहिजे तर एक त्यांच्यासाठी लकी ड्रॉ ठेवलेला आहे। तर त्यांना पण ठिकाणी हाताने लहान मुलांसाठी देखील बक्षीस वाटप ठेवलेलं आहे। हे सगळं झाल्यानंतर एक महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे आणि सगळ्यांना मी इतकंच सांगेल की ज्याप्रमाणे एकवचनी एकमुखी सगळ्यांनी ज्याप्रमाणे आपलं स्वतःचं आरोग्य सांभाळून ज्याप्रमाणे श्री हनुमंत भगवंताने छाती फाडल्यानंतर रामाचं चित्र दिसलं त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीने एकच संदेश घ्यायचा आहे, आपल्याला प्रामाणिकपणे राहायचं आणि प्रामाणिकपणे जगायचं आहे। तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र। उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत नमस्कार।